नमस्कार. आज आपण पाहणार आहोत विश्वरूप दर्शन. यामध्ये आहे विश्वरूप दर्शनाविषयी अर्जुनाची विनंती, भगवंताकडून स्वतःच्या विश्वरूपाचे वर्णन, संजयाकडून धृतराष्ट्राला विश्वरूपाचे वर्णन आणि भगवंताचे विश्वरूप पाहून अर्जुनाकडून त्याची स्तुती. हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भगवद्गीता अथ एकादशोऽध्यायः. अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 1. मदनुग्रहाय परमं गुह्यम् अध्यात्मसञ्जितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विदितो मम. अर्थात अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले. ओवी क्रमांक 2. भवाप्ययो हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया तत्त्व कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. अर्थात कारण हे कमलदल नयना, मी आपल्याकडून प्राण्यांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत, तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे. ओवी क्रमांक 3. एवमेतद्यथातत्त्वम् आत्मनं परमेश्वरं द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ईश्वरं पुरुषोत्तम. अर्थात हे परमेश्वरा, आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात ते बरोबर तसेच आहे. हे पुरुषोत्तमा, आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. ओवी क्रमांक 4. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मनमव्ययम्. अर्थात हे प्रभो, जर मला आपले ते रूप पाहता येईल असे आपल्याला वाटत असेल तर हे योगेश्वरा, त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा. श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 5. पश्य मे पार्थरूपाणि शतशोत्थ सहस्रश नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. अर्थात श्री भगवान म्हणाले, हे पार्था, आता तू माझी शेकडो, हजारो नाना प्रकारची, नाना रंगांची आणि नाना आकारांची अलौकिक रूपे पहा. ओवी क्रमांक 6. पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनो मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत. अर्थात हे भारतवंशी अर्जुना, माझ्यामध्ये अदितीच्या 12 पुत्रांना, 8 वसूंना, 11 रुद्रांना, 2 अश्विनी कुमारांना आणि 49 मरुद्गणांना पहा. तसेच आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पहा. ओवी क्रमांक 7. इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्चाद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद् द्रष्टुमिच्छसि. अर्थात हे अर्जुना, आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरासह संपूर्ण जग पहा. तसेच इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल ते पहा. ओवी क्रमांक 8. न तू मां शक्यसे द्रष्टुं नैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु पश्य मे योगमेश्वरम्. अर्थात परंतु मला तू या तुझ्या चर्मचक्षूंनी खात्रीने पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्यदृष्टी देतो. तिच्या साहाय्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पहा. संजय उवाच. ओवी क्रमांक 9. एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरि दर्शयामास पार्थाय परम रूपम ईश्वरम. अर्थात संजय म्हणाला, हे महाराज, महायोगेश्वर
आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवंतांनी असे सांगून मग अर्जुनाला परम ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखवले. ओवी क्रमांक 10. अनेक वक्त्र नयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोत्युधायुधम. अर्थात अनेक तोंडे व डोळे असलेल्या, अनेक आश्चर्यकारक दर्शने असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या. ओवी क्रमांक 11. दिव्यमाल्यांबरम धरम दिव्यगंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयं देवम अनंतम विश्वतोमुखम. अर्थात दिव्यमाळा आणि वस्त्र धारण केलेल्या, तसेच दिव्यगंधाने विभूषित, सर्व प्रकारच्या आश्चर्यांनी युक्त अनंत स्वरूप, सर्व बाजूंनी तोंडे असलेल्या विराट स्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले. ओवी क्रमांक 12. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् अद्भासस्तस्य महात्मना. अर्थात आकाशात 1000 सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचितच होईल, म्हणजेच होणार नाही. ओवी क्रमांक 13. तथैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकदा अपश्यदेव देवस्य शरीरे पांडवस्तथा. अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारात विभागलेले संपूर्ण जग देवादिदेव भगवान श्रीकृष्णांच्या त्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले. ओवी क्रमांक 14. ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजया प्रणम्य शिरसा देवं कृतांजलीरभाषत. अर्थात त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच उभे राहिलेला अर्जुन प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला. अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 15. पश्यामि देवास्तव देवदेहे सर्वास्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींच सर्वानुरंगाश्च दिव्यान्. अर्थात अर्जुन म्हणाला, हे देवा, मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना, कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवाला, शंकराला, अनेक ऋषींना तसेच दिव्य सर्पांना पाहत आहे. ओवी क्रमांक 16. अनेक बाहुदरवक्त्र नेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पूर्णस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. अर्थात हे संपूर्ण विश्वाचे स्वामी, मी आपल्याला अनेक बाहू, पोटे, तोंडे आणि डोळे असलेले तसेच सर्व बाजूनी अनंत रूपे असलेले पाहत आहे. हे विश्वरूपा, मला आपला ना अंत दिसत, ना मध्य दिसत, ना आरंभ. ओवी क्रमांक 17. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्ता दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्. अर्थात मी आपल्याला मुकुट घातलेले, गदा व चक्र धारण केलेले, सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह असे प्रज्वलित अग्नी व सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त, पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृष्टीने अमर्याद असे पाहत आहे. ओवी क्रमांक 18. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं
त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. अर्थात आपणच जाणण्याजोगे परब्रह्म परमात्मा आहात. आपणच या जगाचे परम आधार आहात. आपणच अनादि धर्माचे रक्षक आहात आणि आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात असे मला वाटते. ओवी क्रमांक 19. अनादिमध्यन्तमनंत वीर्य मनंत बाहुं शशी सूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्. अर्थात आपण आदी मध्य आणि अंत नसलेले, अनंत सामर्थ्याने युक्त, अनंत बाहू असलेले चंद्र व सूर्य हे ज्यांचे नेत्र आहेत, पेटलेल्या अग्नीसारखे ज्यांचे मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तापविणारे असे आहात असे मला दिसते. ओवी क्रमांक 20. द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयेकेन दिशश्च सर्वा दृष्टाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. अर्थात हे महात्मन, हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकले आहेत. आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत. ओवी क्रमांक 21. अमीहिं त्वां सूरं संगा विशन्ति केचिद्विता प्राजलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसंगा स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. अर्थात तेच देवांचे समुदाय आपल्यात शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावांचे व गुणांचे वर्णन करीत आहेत. तसेच महर्षी व सिद्धांचे समुदाय सर्वांचे कल्याण हो अशा मंगल आशा करून उत्तमोत्तम स्तोत्रे म्हणून आपली स्तुती करीत आहेत. ओवी क्रमांक 22. रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुतोषश्मपाश्च गन्धर्वयक्षासुरसिद्धसंगा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्वैव सर्वे. अर्थात 11 रुद्र, 12 आदित्य, तसेच 8 वसु, साध्यगण, विश्वेदेव, 2 अश्विनी कुमार, मरुद्गण आणि पितरांचे समुदाय, तसेच गंधर्व, यक्ष, राक्षस आणि सिद्धांचे समुदाय आहेत. हे सर्व चकित होऊन आपल्याकडे पाहत आहेत. ओवी क्रमांक 23. रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रं महाबाहो बहुबाहुरूपादम बहुतरं बहुद्रष्टांकरालं द्रष्टालोका प्रव्यथितास्थाहम्. अर्थात हे महाबाहो, आपले अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, मांड्या व पाय असलेले, अनेक पोटांचे आणि अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहेत. तसेच मीही व्याकुळ होत आहे. ओवी क्रमांक 24. नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं द्रष्टा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतीन विन्दामि शमं च विष्णू. अर्थात कारण हे विष्णू, आकाशाला जाऊन भिडलेल्या तेजस्वी अनेक रंगांनी युक्त पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतःकरण झालेल्या माझे धैर्य व शांती नाहीशी झाली आहे. ओवी क्रमांक 25. द्रष्टा करालानि च ते मुखानि दृष्ट्रैव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. अर्थात
दाढांमुळे भयानक व प्रलय काळाच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या असून माझे सुखही आरपले आहे. म्हणून हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, आपण प्रसन्न व्हा. ओळी क्रमांक 26 आणि 27. अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहैवावनिपालसंगे भीष्मो द्रोणसूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्ये वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति द्रष्टा करालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगे. अर्थात ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र राजसमुदायासह आपल्यात प्रवेश करत आहेत आणि पितामह भीष्म, द्रोणाचार्य तसेच तो कर्ण आणि आमच्या बाजूच्याही प्रमुख योद्ध्यांसह सगळेच आपल्या दाढांमुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत धावत घुसत आहेत आणि कित्येक डोकी चिरडलेले आपल्या दातांच्या फटीत अडकलेले दिसत आहेत. ओवी क्रमांक 28. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. अर्थात ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळसे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्याच दिशेने धाव घेतात, अर्थात समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे ते मनुष्य लोकातील वीर आपल्या धडाडून पेटलेल्या तोंडात शिरत आहेत. ओवी क्रमांक 29. यथा प्रदीप्तं ज्वलं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगा तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगा. जसे पतंग मोहाने मरून जाण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात, तसेच हे सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहेत. ओवी क्रमांक 30. लेलीरुसे ग्रसमानसमंता लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्रा प्रतपन्ति विष्णू. अर्थात आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडाने गिळत गिळत सर्व बाजूंनी वारंवार चाटत आहात. हे विष्णू, आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरून तापवीत आहे. ओवी क्रमांक 31. आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्. अर्थात मला सांगा की भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात? हे देवश्रेष्ठा, आपणाला नमस्कार असो. आपण प्रसन्न व्हा. आदिपुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो, कारण आपली ही करणी मला कळत नाही.